केला जाईल. अभिनंदन. आशिष, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटिंग देखील त्यानं फार चांगली केली आणि फलंदाजीच्या जोरावरती हा सामना जिंकला गेला आणि तो ठरलाय मॅचचा सुपर डुपर हिरो. अभिनंदन आशिषचं आणि मान्यवरांचं मनापासून आभार. आपण या स्पर्धेचे भाग बनलात आणि आपण सन्मानित करूया आदरणीय सन्माननीय नंदकुमार शेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान घेतो. अगदी नंदकुमारजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. बॉस नंदू बॉस त्यांचा आपण सन्मान करूया. नंदू शेठ साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्क्रीनवरती तुम्ही महेश शेठ पाटील आणि बॉस नंदू शेठ यांना आपण पाहताय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्क्रीनवरती तुम्ही सन्मान पाहताय. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंट तो सन्मान चिन्ह देऊन आपण नंदकुमारजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मनपूर्वक आभार साहेब, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. चला, गिरवले टीम आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण सामन्याला लगेच सुरुवात करायची. पुढचा सन्मान आपण घेऊया. अतिशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. अतिशजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील या आपला विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. अतिशजी पाटील त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बेलपाड्याच्या मी त्यांचं योगदान पाहतो आणि आज देखील या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान महेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद. आणि पुढचा सन्मान आपण करूया. विलास पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. बेलपाडा टेनिस क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिले. मी विलासजी पाटील यांना देखील विनंती करतो की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुढचा सन्मान विलासजी पाटील यांचा केला जातो. मान्यवरांचा सन्मान केला गेला आणि लगेच जाऊया आपण मॅच कडे, जिथे पहिल्या फेरीतील चौथी मॅच टीम गिरवले आणि त्यांच्या विरोधात विनोद स्पोर्ट्स गावठाण या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. आणि पहा, आयोजक सूचित करतात सुरुवातीला कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 रनची पॅनल्टी, 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला, कारण खेळाडू ड्रेसिंग वरती नाहीयेत. पाचव्या रात्रीचा लॉट्स आहे आणि त्यामधील ही शेवटची मॅच पहिल्या फेरीतील, कारण अगोदर 2 सामने खेळवलेत आणि 2 सामने राहिले होते आणि याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर होईल. सुपर 5 मध्ये जाणारे संघ त्यांना देखील आपण आज लवकरात लवकर बोलू या स्पर्धेमध्ये. बेलपाडा आणि कळंबुसरे, आय थिंक पुढचा पिरकोन, येस वागीश पिरकोन संघ एक जिंकलाय. आई एकविरा पिरकोन आणि बेलपाडा 11 बेलपाडा या दोन्ही संघ आपण तयारीत राहा, कारण पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. पिरकोन आणि बेलपाड्याच्या 2 संघांमध्ये टॉस असेल. सामन्याला करूया सुरुवात. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरोधात गिरवले. टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला बॉल लॉंग ऑनच्या वरून उडवलाय. व्हॉट अ शॉट! काय श्री गणेश केलाय डावाला. बॉल चालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. फलंदाजी फार चुकीची राहिली पहिल्याच बॉलवरती. बॅट्समन आपण पाहतोय ऋषी आणि त्याच्या सोबतीला वेदांत.
गिरवले टेनिस क्रिकेटचे 2 सलामीचे विस्फोटक खेळाडू. पहिल्याच बॉलवरती 600चा स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळतो ऋषी या खेळाडूचा. पनवेल विभागातील संघ आणि दुसरीकडे उरण विभागातील संघ. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, 4 षटकांची मॅच. इथे देखील फुल टॉस बॉल गॅप मध्ये दडलाय. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप, दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय दणदण करत पार. मालेची स्टार्ट, चांगली सुरुवात म्हणूया टीम गिरवले आणि तो आक्रमण केले सुनील टकले. कारण 4 षटकांची मॅच, रन्स कमीत कमी तुम्हाला खर्च करायचे आहेत. जर या सत्रामध्ये 60-65 बनल्या तर अडचणी वाढू शकतात. मागील मॅच देखील चांगली पाहायला मिळाली आणि बॅटने खेळल्या. डिपेंड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे फ्लंबल झाले, खेळाडू खराब फिल्डिंग केले आणि याचा फायदा उचलतील 2 फलंदाज. सलामीची चांगली सुरुवात म्हणूया. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 12 वरती संघ पोहोचला. जी स्टार्ट गिरवले संघाला हवी होती, ड्रीम स्टार्ट, ती इथे मिळाली. 3 बॉल मध्ये 12 धावा. तो अडचणी आता वाढवल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये टीम विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाच्या समोर 3 बॉल मध्ये 12 धावा. प्रेक्षकांचं कौतुक करूया. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आगमन झालंय, स्वागत आहे आपलं देखील. मॅच स्पर्धेला आपण एन्जॉय करता. लोअर फुल टॉस बॉल, दिशा ओळखली आणि समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा दणका चालला सीमा पार. 4 बॉल मध्ये 18 रन्स. विस्फोटक अंदाज, घातक फलंदाज ऋषीनं कमाल केले. 4 बॉल मध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव संख्या देखील. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, मॅच क्रमांक 4. याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर. पिरकोन टीमच्या समेत आयोजक आपण कॉन्टॅक्ट करा आणि पिरकोन विपक्ष बेलपाडा 11 बेलपाडा असा पुढचा सामना राहील. ओ कॅच सोडलाय, कदाचित बॅटची एज. अंकुश टकले हा खेळाडू विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. या चुका अपेक्षित नसणार आहेत, कारण ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग सुरू आहे थांबवायसाठी गोलंदाज सुनील प्रयत्न करतात. संधी देखील मिळाली परंतु त्या संधीचा फायदा करू शकले नाहीयेत. साधा आणि सोपा कॅच सोडलाय विकेट किपरच्या माध्यमातून. 18 वरती कुठल्याही प्रकारचे अद्याप विकेट्स नाही. विकेट शोधतायत आणि जर विकेट्स मिळाले नाहीत तर दबाव वाढेल. पिरकोनचे खेळाडू उपस्थित झाले, स्वागत आहे आपलं. याच्यानंतर तुम्हाला पुढची मॅच खेळायची. आणखीन एक चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती प्रहार केलाय. स्लॉट मध्ये बॉल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक पंधरा मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करावेच लागतील. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज झालेत. सुमित पाटील हा खेळाडू आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि या संघाचे नेहमीच आमचे पाठीराखे मित्र विपुलजी पाटील सर, मराठीचा एक गोड आवाज, याचं देखील आम्ही स्वागत करूया स्पर्धेमध्ये. फटका फसलाय, ही कॅचची संधी आणि खेळाडू आले डीप मिड विकेटला, बॉल खाली पकडले कॅच आणि पहिली विकेट. 24 वरती 1 खेळाडू बाद.
ऋषी जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये त्याच्यासाठी पारितोषिक आलं. बजरंग ग्रुप गिरवले यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 बॉल मध्ये जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. ऋषी या खेळाडूसाठी पारितोषिक. एक खेळाडू बाद 24 धावा 1.1 बॉलचा खेळ इथे संपला. 24 बॉलची मॅच आणि सुरुवात चांगली केली परंतु लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये सुमितनं विकेट्स देखील घेतल्या आणि इथे फार गरजेचं देखील आहे. विकेट्स घेतल्या तर दबाव वाढेल आणि या गोष्टी आता कराव्या लागतील बॉलिंग डिपार्टमेंटला. चांगले षटक हाताळायचे आहेत. 5 भव्य दिव्य ट्रॉफ्या त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरला आपण सायकल देणार आहोत आणि या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं पारितोषिक आहे ते म्हणजे फ्रीज. मालिकावीर साठी कुठला खेळाडू असेल आज जो फ्रीज आपल्या घरामध्ये घेऊन जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अगोदर खेळाडू पोहोचलेत आणि ते पंचांचा इशारा व्हाईट बॉल व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. बजरंग ग्रुप कडून आणखीन पारितोषिक आहे. षटकार कुठल्याही खेळाडूने मारू द्या. गिरवलीच्या खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. ही ऑफर्स आहे खेळाडूंना. तो इथे नक्की काय घडले याची पडताळणी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट +1 टोटल 2 धावा आणि या 2 धावेने संघ पुढे चाललाय. तब्बल 26 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. 1 बाद 26. इथे देखील फटका फसलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच सोडलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. खराब फिल्डिंग आज वारंवार विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या खेळाडूंकडून. रन्स मिळतील 4. याच दरम्यान मध्ये पंकजी पाटील यांचं देखील आगमन झालं. विशेष स्वागत आहे आपलं. ग्रामपंचायत सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीचे दमदार. स्पर्धा आपण पाहता तर भारतीय जनता पार्टी अगदी बरेचसे तुम्ही या स्पर्धेमध्ये मान्यवर येताना पाहायला मिळाले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेबांचं आगमन आपण पाहिलं जे अगदी भारतीय जनता पार्टीचे एक तडफदार कार्यकर्ते आणि महत्वाचे नेते राहिलेत महाराष्ट्राचे. या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन आपण पाहिलं. बजरंग ग्रुप कडून हॅट्रिक साठी 1000 रुपये बजरंग ग्रुप यांनी लावले. खेळाडू गिरवलेच्या ऋषी याच्यासाठी पारितोषिक आणि इथे चांगली बॅटिंग. विस्फोटक अंदाज 34 धाव संख्येवरती तो बॅटिंग करतोय. धाव फलकावरती एक खेळाडू बाद 36 धावा 1.3 बॉलचा खेळ संपला. अवघ्या मंथन 9 बॉल मध्ये इथे 36 धावा काढल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंटचं नक्की काय चाललंय. मानसिकता बरंच काय सांगते मॅच मध्ये जेव्हा रन्स बनल्यात प्रतिस्पर्धी टीमच्या. पण तो असं नाही की रन्स बनल्यात म्हणून हार मानायला हवे. कदाचित इथून देखील तुम्ही मॅचला टर्न करू शकता. विकेट्स डॉट बॉल फार महत्वाच्या गोष्टी आहेत. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल याचं भाकीत आपण लावू शकत नाही. ऑन साइडला ड्राईव्ह केल्या फटका चांगल्या पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रयत्न सक्सेसफुल झाला. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 38 धावा 1 बाद 38. प्रत्येक टीमचं कौतुक करतोय म्हणताना आपण दिलेल्या टाइम वरती आज संघ येत आहेत. तिरकोन संघ देखील आला आणि बेलपाडा संघ आपण देखील आता तयारीत राहा. अगदी आपला घरचा संघ बेलपाड्याचे खेळाडू देखील आलेत. स्ट्रोक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक कॅच वरती का आले नाहीयेत. जागेवरतीच थांबले. बॉलची वाट पाहिली आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. कदाचित कॅच घ्यायला हवा होता. खेळाडूचा प्रयत्नच नव्हता त्या ठिकाणी. लेझी क्रिकेट या गोष्टी अपेक्षित नाहीयेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. फुल चान्स होता खेळाडूला. कॅच ड्रॉप केलाय. रन्स कंप्लीट झाली. एक सिंगल. ऋषी अगदी भेदकता दाखवते फलंदाजीमध्ये. त्यानं धावा ठोकल्यात या इनिंग मध्ये आतापर्यंत 37 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा अगदी फ्लो त्यानं ओपन केला होता. रन्स कंप्लीट होईल. एक सिंगल आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. एक खेळाडू बाद 40 धावा.
बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ थँक्यू नका. टीचर. महेश एंटरप्राइजेस, प्रिन्स एंटरप्राइजेस आणि बेलपाडा 11 बेलपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ऑर्गनाईज केलं गेलं. 4 रात्रीमध्ये अगदी वेगळाच बोलबाला राहिला स्पर्धेचा आणि आज शेवटची रात्र 5व्या रात्रीमध्ये आपण प्रवेश केलाय. टोटल 40 संघ प्रतियोगितेमध्ये खेळतायत. 40 संघ, ज्यामध्ये 4 संघ आतापर्यंत सुपर 5 मध्ये पोहोचले. इथे थर्ड अंपायर्स, टीपी अंपायर्स कार्य करतील. इथे गोलंदाजाच्या शैलीवरती आय थिंक आक्षेप घेतला. अंकुश हा खेळाडू, अंकुश टकले पहिल्या बॉलवरती लेग बाय चेक सिंगल आली. धावफलकावरती 1 बाद 41. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट्सनं टर्न करतायत, बॉल मागे ठेवतायत लाईन, आणि या गोष्टींसाठी अंकुश ओळखला जातो. अगदी कमी गतीनं बॉलिंग करत असताना टर्न करतो, वेगवेगळे चेंडू तो रिलीज करतो आणि सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी. मागील 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव आले आणि हे षटक आता चांगलं हाताळावं लागेल विनोद स्पोर्ट्स गावठाणला, कारण रन्स तुम्हाला आता वाचवायचे आहेत. कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. समोर टाकलाय बॉल आणि व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनच्या वरून लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. सहा धावा मिळतात आणि 6 धावेनं संघ आता पुढे जाईल. धावफलकावरती तब्बल 47 धावा वेगानं टार्गेट पुढे चाललंय. काही क्षणामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये ACP साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळेल. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस साहेबांचं आगमन आपल्याला काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळू शकेल. आणि प्रत्येक रात्रीमध्ये वेगवेगळे मान्यवर आलेत. आज ACP साहेब येतील आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. परंतु इथे फटका फसलाय आणि ऋषीच्या खेळीला दिलाय पूर्ण विराम. अगदी विस्फोटक बॅटिंग इथे समाप्त होईल. 43 वरती ऋषी बाद झालाय. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. गिरवली टीमचे समर्थक मध्ये आपण ऋषी या खेळाडूला पाहिलं. विस्फोटक बॅटिंग, दर्जेदार फटके ठोकले त्यानं आणि सर्वांची मनं जिंकली पहिल्या इनिंग मध्ये. तो अद्याप फॅट बॉल राहिलेत. एक चांगला टार्गेट बनवण्याची संधी गिरवले टीमला. प्लॅटफॉर्म चांगला पकडून दिलाय ऋषीनं. आणखीन एक डॉट बॉल. तो हे षटक चांगलं राहिलं अंकुश टकलेचं. 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्यात, फक्त आणि फक्त 6 धावा आणि एक बहुमूल्य विकेट्स देखील या ओव्हर मध्ये खेळण्यामध्ये अंकुश टकले यशस्वी झाला. शेवटचा बॉल आहे. बॅटची एज लागले, मागे चाललाय बॉल. खेळाडू तैनात आहेत परंतु लॉंग स्टॉपला आउटफील्ड फास्ट आहे. गोळीच्या वेगाने बॉल सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय आणि तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. रन्स कंप्लीट होतील. इथे 2 धावा आणि या 2 धावेनं आता समीकरण 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद. गिरवले टीमची धावसंख्या 49, 49 धावा. याच दरम्यान या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथींचं, प्रमुख मान्यवरांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळेल. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस उरणचे दमदार साहेब ACP साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय. त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे सर्व महेश शेठ पाटील, महेश एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते सुदेश शेठ पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय आणि त्याच्या समोर संपूर्ण आमचे पोलीस बांधव आणि ACP साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. हार्दिक सहर्ष स्वागत.
तो शब्द कधी पाहू शकाल एसीपी साहेब विशालजी मेहुल साहेब असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस या साहेबांचं तुम्ही स्क्रीनवरती आगमन पाहता ज्यांचं आताच मंचावरती आगमन झालं आणि त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल दमदार व्यक्तिमत्व आणि पोलीस साहेबांचं आगमन संपूर्ण ताफा बेलपाडा नगरीमध्ये मान्यवरांची मांदी आली आणि त्यांच्या समेत प्रीतीजी नाईक मॅडम यांचं देखील आगमन आहे प्रीतीजी नायर मॅडम यांचं देखील आगमन आहे मनापासून आपलं हार्दिक स्वागत फुलटॉस बॉल होता ड्राईव्ह केला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथे रन्स 2 कंप्लीट केलेत तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत आणि पाहता पाहता 3 धावा देखील तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 3 धावेनं संघ पुढे जाईल धाव फलकावरती 52 धावा शेवटचं षटक घेऊन सागर पाटील जोरदार फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे मंचावरती असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस साहेब विशालजी मेहुल साहेब प्रीतीजी नायर मॅडम भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट्स रायगड जिल्हा सरचिटणीस यांचं मंचावरती आगमन झाले त्यांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतो जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत केले या स्पर्धेमध्ये मॅचकडे आपण लक्ष वेधूया काही क्षणामध्ये आपण मान्यवरांचा सन्मान देखील घेऊ आणि तो रन्स इथे काढले जाईल एक सिंगल आणि एका धावेने संघ पुढे जाईल धावफलकावरती 54 धावा लाऊडली अपील पुढच्या बॉलवरती LBW विकेट्स मिळेल टीम विनो स्पोर्ट्स गावठाण टीमला फलंदाज झालेत बाद
बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात. महेश यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही स्पर्धा अगदी पर्व चौथ्या 4 वर्ष सातत्यानं रजनी क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन, या वर्षीचे जे आयोजन आहे ते अगदी धूम धडाक्यात आणि तेवढ्याच थाटामाटात राहिल्या. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपण अनुभवत्या. उरण तालुक्याची आणि पनवेल तालुक्याच्या अभिमानाची ही स्पर्धा पाहायला मिळते आणि बऱ्याच प्रेक्षकांनी याचा स्पर्धेला अगदी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. 4 रात्रीचं क्रिकेट राहिले आणि आज अंतिम रात्र, शेवटच्या रात्रीचा आपण क्रिकेटचा खेळ पाहता. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशा सर देखील जोडले गेलेत. इथे नो बॉलचा इशारा केला, खराब बॉल, इट्स अ नो बॉल, नो +1, टोटल 2 धावा. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, बॉल सोडलाय आणि टोटल 2 धावा, नो +2, टोटल 3 धावा मिळतात. खराब फिल्डिंग. तीन धावेने संघ पोहोचेल 58 वरती. शेवटचा बॉल अद्याप बाकी आणि पुढच्या बॉलवरती फ्री हिट आहे, मुक्तपणे खेळण्याची संधी राहील बॅट्समनला. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बाद 58. शेवटचा हा बॉल कोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला चाललाय बॉल, खेळाडू पोहोचले तिथे देखील एक झाले कंप्लीट. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी निघालेत, पाहता पाहता 2 देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु रन्स कंप्लीट झाले 2. आणि अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गिरवले टीमची धावसंख्या 4 खेळाडू बाद 60 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी आणखी 2 रन्स पेनल्टी देखील आहे. 60 धावा बनल्यात, 2 रनची पेनल्टी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला, त्यामुळे 62 धावा होत आहेत आणि 63 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ. आपण सन्मानाकडे जाऊया, ज्यांचं आत्ताच आगमन झालं या स्पर्धेमध्ये, ज्यांची दमदार एंट्री पाहायला मिळाली. महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये एसीपी साहेब विशालजी मेहुल साहेब, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. मी विनंती करेल या स्पर्धेचे आमचे सर्व मुख्य आयोजक महेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण विशालजी मेहुल साहेबांचा सन्मान करायचा. प्रचंड कार्य करण्याची क्षमता असते पोलीस साहेबांमध्ये आणि नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस बांधव. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील आपण महिला पोलिसांची मॅच या स्पर्धेमध्ये पाहिली, ज्यांनी एंटरटेनमेंट आनंद लुटला क्रिकेटचा. आणि आज तुम्ही एसीपी साहेब, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विशालजी मेहुल साहेब यांचं देखील आगमन पाहता आणि त्यांच्या मुख्य सन्मानाकडे आपण थोड्याच वेळामध्ये जाऊ. या स्पर्धेचे A1 जोडी महेश शेठ पाटील, तदनंतर सुदेश शेठ पाटील असतील आणि सतीशजी मात्रे, या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणि बेलपाडा 11 बेलपाडा यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही दमदार क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण साहेबांचा सन्मान घेतोय, विशालजी मेहुल साहेब आणि त्यांच्या समेत उपस्थित असणारे आमच्या प्रीती मॅडम, भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट सरचिटणीस रायगड जिल्हा, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान केला जातो. A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान, विशेष सन्मान तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. असं म्हणतात की बोले तैसा चाले, त्यांची वंदावे पाऊले. आणि आमच्या विनंतीला साहेब आपण मान देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान, धन्यवाद. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण घेऊया. भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट सरचिटणीस रायगड जिल्हा प्रीतीजी नायर मॅडम यांचा आपण सन्मान घेणार आहोत. प्रीतीजी मॅडम यांना मी विनंती करतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अतिथी देव भव ही परंपरा जोपासली जाते, म्हणूनच आपल्या घरावरती देखील वेलकम सुस्वागतम लिहिलं जातं आणि येणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करतात आमचे महेशजी पाटील, सुदेशजी पाटील, सतीशजी मात्रे, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान पाहताय. प्रीती मॅडम, भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट सरचिटणीस रायगड जिल्हा. भारतीय जनता पार्टी म्हटलं की सबका साथ सबका विकास, एक है तो नेक है, हे या पक्षाचं ब्रीद वाक्य राहिलंय. आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांचं देखील आगमन आपण तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि आज देखील मान्यवरांचं आगमन. आणि या स्पर्धेला साहेब आपण भेट दिलीत त्याबद्दल आपला विशेष आभार. आपल्या येण्याने हे व्यासपीठ अगदी प्रफुल्लित झालं, आपल्या येण्याने या मंचाला एक शोभा मिळाली आणि या स्पर्धेतून एसीपी साहेब रजा घेत आहेत, विशालजी मेहुल साहेब यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आपण या स्पर्धेचा भाग बनलात, वेळात वेळ दिल काढून या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार.
चला टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय पिरकोण संघ देखील उपस्थित आहे आणि बेलपाडा 11 बेलपाडा पुढच्या मॅच आपण टॉस करूया. पहिली साखली मॅच आजची 5वी रात्र आहे. 2 सामने आपण अगोदर खेळवलेत आणि ही 4थी मॅच आहे 5व्या लॉट्स मधील. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय तस मॅडमला विनंती केली जाईल. प्रीतीजी नायर मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत आपण आणि पुढची मॅच देखील 4 षटकांची असेल. साखळी सामन्यात 4 षटकांचा सामना. जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. ही दुसरी फेरी आहे. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. घरच्या क्रीडांगणामध्ये बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात पिरकोणचं आव्हान. टॉस केला गेला. प्रीतीजी नायर मॅडम भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट सरचिटणीस रायगड जिल्ह्यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय. बेलपाडा 11 बेलपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला डिसिजन पेंडिंग आहे पण तू निर्णयाची अंमलबजावणी करा आणि पुढच्या मॅच साठी आपण तयारीत राहा. पण तू दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल. शेरो शायरीचे बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जाते असे बाबूशाह सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ जहां पर देखिए बहुत सारे मेहमानों को देखिए हमने देखिए यहाँ पर जिनका सम्मान किया गया जो परंपरा रीति रिवाज है. तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ देखिए यहाँ से बात करेंगे यहाँ पर से प्रीति नायर जी मैडम देखिए यहाँ पर मौजूद हैं खास करके भाजपा संयुक्त ट्रांसपोर्ट सर चिकनी से रायगढ़ जिला. देखिए तहे दिल से उनका भी स्वागत इस टूर्नामेंट में. देखिए महेश एंटरप्राइजेस आयोजित है. पूरी मैनेजमेंट ने देखिए खूब मेहनत ली है और यहाँ पर देखिए थोड़ा सा तीसरे अंपायर आ रहे हैं और उसके साथ साथ देखिए हम देख सकते हैं पर भीम और मिक्की माउस देखिए यहाँ से आ चुके हैं खास करके अपने जलवा दिखाने के लिए डांसिंग है. और हमारे देखिए तीनों अर्जुन जी ने कहीं कसरत नहीं छोड़ी है. मोटू और पतलू की जोड़ी देखिए यहाँ से प्रीति दादा मात्र देखिए खूब है मेहनत लेते. प्रीति दादा आपका भी स्वागत है यहाँ से. तो चलिए अंपायर का डिसीजन देखते हैं. थोड़ा सा वेट इंतजार करना पड़ रहा है यहाँ से. टारगेट की बात करेंगे 61 रनों का एक बड़ा टारगेट है. 2 रनों के अगर पेनल्टी को लिया जाए तो ऊपर 63 की टारगेट हो जाती है और बैटर उसके साथ साथ है आउट होते हुए OUT और दिक्कत बन जाएगा भाई यहाँ से. विनोद स्पोर्ट गाउठन देखिए कहा जाए तो जब गाउठन की बात आती है तो निश्चित रूप से सुनील सेठ मडवी एक बिग पैकर है ओनर देखिए टेनिस क्रिकेट की दुनिया में. तो चलिए आदरणीय प्रकाश दादा खड़ू आपसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे VIP डैश में आपका स्वागत है. अजय पाटिल साहब है आपसे भी गुजारिश है देखिए बात करेंगे. गायक सिंगर एक दिलों में राज करने वाली आवाज है हमारे सतीश दादा माथे देखिए महेश दादा लीजिए त्रिमूर्ति जोड़ी देखिए और उसके साथ साथ पूरी मैनेजमेंट ने बहुत बेखूबी देखिए यहाँ पर भलाई तूफान आया देखिए इस प्रतियोगिता में लेकिन हल्का सुल्का देखिए थोड़ा लुस्कान करके गया लेकिन इस टूर्नामेंट को देखिए रोकने में नाकामयाब रहे. यहाँ से बहुत सारी टूर्नामेंट में देखिए सतीश दादा बात करेंगे ना महाराष्ट्र में कल का दिन मुकाबला बन रहा कहीं खालापुर का जो बात बताया ना उसके फाइनल कल हो रही है वापस. इतनी वहां से हालात नाजुक थी. यहाँ पे भी देखिए 3 टावर गिरा था उसके बावजूद भी कल 9-10 बजे तक है. हालत चाहे भी हो हम गिरेंगे नहीं गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं. 3 क्रेन लाए भाई क्योंकि त्रिमूर्ति आपकी जोड़ी है ना 3 तो क्रेन लाओगे निश्चित रूप से. यहाँ पर छक्का आता हुआ यही काम करना होगा. यहाँ से कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे. आता हुआ 6 रन
समाज क्षेत्र से लेकर टेनिस क्रिकेट में और खास करके देखिए बात करेंगे भाजपा संयुक्त ट्रांसपोर्ट और सरचिटनीस देखिए रायगढ़ जिला। तो चलिए बात करेंगे प्रतिनिधि नायर देखिए बात करेंगे यहाँ से। ओके थोड़ी सी यहाँ पर चूक अरे ये तो कहते हैं हर गलतियों को माफ कर देने वाला हमारा एक हिंदुस्तान महाराष्ट्र का ऐसा देश है। और हमारे घर के देखिए हमें एक माँ के रूप में दीदी के रूप में लक्ष्मी देखिए कहा जाता है। जहाँ इनका पैर रहता है वहाँ का हर चीज शुभ रहता है। और ये टूर्नामेंट देखिए यहाँ से एक शुभ संकेत देता हुआ निश्चित से। और विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ दोनों टीम के लिए थोड़ा मुश्किल बनता हुआ यहाँ से। कहते हैं ना मत सोचो जिंदगी बोझ है समस्या हर रोज है। भलाई मुश्किल है लेकिन इस दुनिया में लेकर कोई भी चीज नामुमकिन है। दिल में तड़प होना चाहिए कामयाबी तक पहुंचने के लिए। सपना तो हर कोई देख लेता है लेकिन देखते हैं यहाँ से किसका सपना होगा पूरा और किसका अधूरा रहेगा। पर बिनु स्पोर्ट्स गाउटन टीम थोड़ा सा मुश्किल में और गिरोली टीम देखिए बात करेंगे यहाँ से अच्छे दोस्त हमारे गिरोली के देखिए बात करेंगे नितिन दादा पाइकर देखिए यहाँ से। और इस सीजन में देखिए बहुत बड़े अच्छा क्रिकेट खेले हैं उन्होंने चाहे कसलखंड की नाइट कीजिए नितिन दादा पाइकर देखिए बात करेंगे अच्छे हमारे करीब दोस्त है। और ये टीम भी देखिए बड़े अच्छे कमाल के हैं लाजवाब। पिछले साल देखिए इनका लीग लीजिए नाइट टूर्नामेंट लीजिए अच्छा टारगेट सेट किए। व्हाइट का जवाब देखिए यहाँ से एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं पहुंच पाएंगे। कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। हाँ ये तो बरसता रहता है महाराष्ट्र में। घर में अगर हल्की से भी फंक्शन हो ना अगर कोई टीम भी जीत जाती है ना अभी इस वक्त अगर चेन्नई भी जीतता है ना पटाखा बजती है। क्योंकि जो चेन्नई की फैन रहते हैं और जो मुंबई इंडियंस के फैन रहते हैं मुंबई टीम जीती तो वो पटाखा बजाता है। और जो बैंगलोर के रहते हैं क्योंकि महाराष्ट्र में कहा जाए तो हर किसी के फैन है क्योंकि सब हिंदुस्तान के खिलाड़ी हैं बस थोड़ा बंटवारा लिए हैं और ये पटाखों की आतिशबाजी होती है। तो उसी तरह से ग्रामीण मैच जब चलता रहता है मेहमानों का आना जाना लगा रहता है। टोटल की बात करेंगे टोटल थोड़ा सा निराश करेगा देखिए यहाँ से विराज मंडवी सर देखिए बात करेंगे गाउटन से एक आवाज देखिए अच्छे दोस्त विपुल पाटिल सर लीजिए आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे आइए वेलकम स्वागत है। आज विनोद स्पोर्ट्स गाउटन टीम खेल रहा है देखिए एक गाँव भी गाउटन भी हम देखते हैं यहाँ से बहुत देखिए अच्छा टीम गाउटन कहा जाए तो। और थोड़ी सी निराश रहेंगे यहाँ पर सुनील टकले क्योंकि खास करके जो यहाँ पर अंकुश टकले का विकेट गिराना बहुत कुछ मायने रखा। अंकुश टकले देखिए बहुत अच्छे खिलाड़ी हैं निराश होकर लौटे थे यहाँ से जब बड़ा टारगेट के पीछे उतरे थे। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा तो चलिए पिरकुन टीम देखिए आपको दिखेंगे यहाँ से जहाँ पर एक बड़ा बिग शो कंप्लीट हुआ और टॉच हो चुका है। और बेलपड़ा 11 बेलपड़ा टीम देखिए यहाँ से घर का टीम देखिए खेलेंगे यहाँ पर से। चलिए हमारे सतीश दादा मात्रे देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से एकदम डैशिंग लुक के साथ सतीश दादा देखिए एक अच्छा सिंगर गायक हैं और ऑर्गेनाइजर का रूप में निश्चित रूप से। और यह चले कलाई के साथ गेंद को मोड़ते गए यहाँ से टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से जाकर पहुंचा है 12 पर 2 रन देखिए यहाँ से। हमारे पिति दीदी देखिए यहाँ से रजा लेते हुए आने के लिए बहुत बहुत शुक्रिया। महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे कहते हैं ना जमीन पे मकान बना लेना बड़ा आसान रहता है किसी के दिल में जगह बनाना इतना आसान नहीं रहता है। और अक्सर कहा जाए तो कहते ना भलाई शेर शिकार करता है संयम है लेकिन बच्चे को शिकारी बनाते शेरनी हमेशा। और जब जब हमारे महाराष्ट्र की धरती पर
ऐसे देश में देखिए, समाज में टोटल की बात करेंगे। यहाँ से टोटल देखिए, यहाँ पर निराश कर रहा है, यहाँ पर विकेट गिरने के साथ साथ है हमारे देखिए सतीश दादा मात्रे, हम देख सकते हैं। तो चलिए थोड़ा सा खास इंटरव्यू लेना चाहेंगे। हमारे सतीश दादा मात्रे भी देखिए खो दे गया है। हेलो, जय महाराष्ट्र, जय हिंद। थैंक यू सो मच भाई साहब, आप लोग सबको, कि आप लोग ने मुझे इनवाइट किया है इस बात के लिए। थैंक यू महेश इंटरप्राइजेस एंड को, बहुत अच्छा आयोजन किया है, बहुत प्यारा वातावरण है, बहुत पॉजिटिव वातावरण है, और उम्मीद करती हूँ जो भी प्लेयर्स है बहुत बढ़िया खेलेंगे। ऑल द बेस्ट विशेस टू ऑल द प्लेयर्स हियर एंड ऑल द प्लेयर्स आर विनर्स। सॉरी मैं इंग्लिश बोल रही हूँ थोड़ा। सब लोग बहुत अच्छा खेल रहे, जितना मैं देख रही हूँ, एंड भाई ने भी थोड़ा वीडियो वगैरह सेंड किए थे, उस मुताबिक बहुत ही अच्छा है। ऑल द बेस्ट, गॉड ब्लेस यू ऑल। आदेश। चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आप आने के लिए निश्चित रूप से। और यही तो मैंने बताया, यहाँ पर महाराष्ट्र का ऐसा हिस्सा है जहाँ पर हमेशा दिल के पर दिल जोड़ा जाता है। यहाँ से बहुत अच्छी और देखिए तूफान आया कल, 3 टावर गिरा देखिए, जहाँ पर अभी भी देखिए मैदान का कहीं लोग देखिए दर्शाता है आपको। और कई सारा टूर्नामेंट देखिए बात करेंगे चंदू दादा, आगे बहुत सारा पोस्टपोन हुआ कल का दिन, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ पर टूर्नामेंट से कल का रात खिलाया गया। और वापस देखिए आज अंतिम फाइनल नाइट। मोटू पतलू देखिए आप क्या कर रहे हैं भाई, थोड़ा जलवा दिखाई। यहाँ पर हमारे प्रीति दीदी देखिए मौजूद है, यहाँ पर एक डांसिंग जलवा दिखाई। अब गाना बजेगा निश्चित रूप से। विकेट गिराए, चलते हैं डीजे मैडी के पास है। लागमट झाले, त्यांचा आम्ही शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। कहते ना हालत चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। तो चलिए चलेंगे यहाँ से मैच की तरफ। कुल स्कोर के देखिए बात कर लेंगे। यहाँ पर स्कोर देखिए सागर पहुंचा है। अब इस तरह देखिए मैच अब एकदम से देखिए मूवमेंट बदलता हुआ यहाँ से मुकाबला क्या। यही तो बात बताया यहाँ से कमाल का यहाँ से बैटिंग जो घेरुलिया टीम ने दिखाया था। गेंदबाजी में कुछ गलती करते जा रहे हैं, लेकिन बैटिंग में देखिए यहाँ से कमाल का रुसी हाथ मोड़े देखिए बात करेंगे। 43 रनों का इनिंग्स, नो बॉल, अंपायर कॉल।
1+1 देखिए यहाँ से, ये रन कितना भी आने दीजिए यहाँ पर, मंजिल बहुत दूर रह गए, बहुत दूर रह गए यहाँ से। बजाय दर्शकों की तादाद देखिए यहाँ से थोड़ा कम है, लेकिन महज देखिए यहाँ से कम नहीं माना जाएगा। यहाँ पर 32 पर देखिए वापस जाएंगे, 22 पर 5 है, डबल तो देखिए दिखाई दिया 32 है क्या होता है कभी कभी। देखिए यहाँ से तैयार गेंदबाज है, ओ हल्के हाथों से देखिए यहाँ से ड्राइव लेना चाहते थे, यहाँ से एक रन आएगा यहाँ से, और कुल स्कोर देखिए सागर पहुंचा यहाँ से। सागर सुमित की जोड़ी देखिए यहाँ से, लेकिन देखते हैं ये जोड़ी कब तक के लिए कमर तोड़ होगा यहाँ से, कब तक के लिए देखिए यहाँ पर कमर तोड़ा। और अच्छा गेंद देखिए यहाँ से, वेरिएशन एकदम से देखिए दिखाते हुए यहाँ से, कोई मौका नहीं यहाँ से दे रहे हैं। ओ कमाल का देखिए इंस्टिंक्ट देखिए यहाँ से मिलता हुआ, यहाँ से थोड़ा सा दर्शकों का नजरिया देखिए हट चुका होगा यहाँ पर इस मैच से। मैच देखिए थोड़ा सा एक तरफा जब बन जाता है ना, कहते ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। फुल लेंथ देखिए यहाँ से, फिर से अंपायर कॉल नो बॉल, तोहफा तो दे रहे हैं गेंदबाज, लेकिन दिल्ली रह गया है दूर भाई यहाँ से। गेंदबाज चेंज हो जाएंगे भाई यहाँ से, क्योंकि लगातार आप खराब गेंद इस्तेमाल नहीं कर सकते हो भाई। फ्रीट का गेंद रहेगा, लेकिन आज देखिए कहां से कहां पहुंच गया एकदम से, देखिए यहाँ से एक तरफा कह सकते हैं यहाँ से। रोमांच तो बना रहेगा, चलिए थोड़ा समय को देखिए यहाँ से कोऑपरेट करना होगा। यहाँ से समय देखिए थोड़ा सा जा रहा है, खास कर देखिए लंबा ओवर चल रहा है। राज शेठ ठाकूर यांना मी विनंती करतोय मंचावरती येण्याची। राज ठाकूर आपण प्लीज मंचावरती या। मंच पर आइए और मंच का स्वभाव भी बढ़ाइए। मोटू पतलू देखिए यहाँ से बात करेंगे, थोड़ा इंप्रेस करने के लिए यहाँ पर तैयार है, लेकिन वो भी थोड़ा सा यहाँ पर उदास है। मनोहरजी म्हात्रे यांचा आपण खास करके विकेट भी नहीं गिर रहा है और चौके छक्के भी नहीं लग रहे। सन्मान घेणार आहोत। मनोहरजी म्हात्रे या आपण आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश पाटील यांना विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा। चलिए बहुत मौका मिलेगा, इंतजार करिए, वेट करिए भाई यहाँ से। अब यहाँ से बात कर लेंगे।
पुढचा सन्मान असेल शिपसन म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतोय. शिपसन यांना विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रीतम पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. शिपसन यांना विनंती केली जाते. चला आपण मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान होईल. चलिए कुल टोटल की अगर बात यहां से कर लेते हैं, स्कोर देखिए यहां से 27 देखिए 27 रन तक पहुंचे. कोई बात नहीं, यहां से मथु उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना. सम्मान खास किया जा रहा है यहाँ पर मैच एक तरफा है. अब यहाँ से क्या अच्छे मौके का यहाँ पर मोटू पतलू को मौका. तो चलिए चलेंगे यहाँ पर. गेंद देखिए यहाँ से 2 बचा है. 2 गेंद देखिए यहाँ से 2 गेंद के साथ साथ चलेंगे फिर से आगे के मैच की तरफ. ये मैच देखिए थोड़ा सा प्रीतेश जी यहाँ पर ये मैच ने थोड़ा सा देखिए रंग रूप बदला. थोड़ा सा दर्शक निराश रहेंगे यहाँ पर. और तैयार देखिए यहां से फिर से एक बार गेंदबाज. चलिए भाई समय क्यों ले रहे हो, गिरोली टीम 2 गेंद डाली है, मैच बहुत दूर है. चलिए बेलपाड़ा टीम तुरंत अब तैयार है. यहाँ पर मैच 1 गेंद बचा है. यहाँ से लगातार देखिए हमारे सतीश दादा माथुर लीजिए, प्रीतेश आते लीजिए या महेश दादा लीजिए, पूरे देखिए अर्धनजर यहाँ पर हमें जानकारी दे रहे हैं. समय मत लीजिए यहाँ पर. चलिए बेलपाड़ा टीम मैदान में उतरी है और कांग्रेशन बाद गिरोली टीम को देना चाहेंगे. मोटू पतलू का एक डांस देखने जाएंगे डीजे.